आमच्या अमक्याला तर आम्ही इंजिनियर बनवणार बाबा, ह्याने तर डॉक्टर व्हायचं, हा तर आमचा पिढीजात धंदा सांभाळणार, असली वाक्य रांगायलाही न लागल्यापासून बाळाच्या कानावर पडत असतात. शिशुवयातच जर 10वीच्या मुलाइतकी बुद्धी त्यांच्यात असती तर हातातलं खुळखुळं काढून जेईचं पुस्तकही द्यायला त्यांनी कमी केलं नसतं. मित्रहो, पालक म्हणून आपल्या मुलाची कोणाला काळजी नसते, ती असणंही वाईट नाही. पण ही काळजी मुलांच्या आयुष्याला, अनंत शक्यतांसाठी तयार झालेल्या त्यांच्या मेंदूला मारक तर ठरत नाही ना. ह्याच्याकडे लक्ष गेलं नाही तर एखादा लिंकन फक्त गावाचा सरपंच होण्याइतकीच मजल मारतो आणि एखादा आईन्स्टाईन शाळेतला शिक्षक. खलील जिब्रान यांनी हाच संदेश आपल्या कवितेतून दिला आहे. त्यांची ही कविता आजच्या जागतिक पालक दिनाच्या दिवशी आपल्यासमोर सादर करतो आणि त्याचा माझ्या अल्पमतीने केलेला मराठी अनुवादही. Your children are not your children. They are the sons and daughters of life's longing for itself. They come through you but not from you. And though they are with you, they belong not to you. You may give them your love but not your thoughts, for they have their own thoughts. You may house their bodies but not their souls, for their souls dwell in the house of tomorrow, which you cannot visit, not even in your dreams. You may strive to be like them, but seek not to make them like you. For life goes not backward, nor tarries with yesterday. You are the bows from which your children, as living arrows, are sent forth. The archer sees the mark upon the path of infinite, and he bends you with his might, that his arrows may go swift and far. Let your bending in archer's hand be for gladness, for even as he loves the arrow that flies, so he loves also the bow that is stable. तुमची मुले तुमची नसतातच मुळी, ती असतात मुले स्वतःच्याच प्रेमाला बांधील असणाऱ्या आयुष्याची. ती जगात येत असतात तुमच्या माध्यमातून, तुमच्यापासून नव्हे. ती होत नाहीत तुमची केवळ तुमच्या सोबत असण्याने. तुम्ही खुशाल करावं प्रेम त्यांच्यावर, पण तुमच्या विचारांनी करू नये त्याच्या स्वतंत्र मनाची घुसमट. तुम्ही घर द्यावं त्यांच्या शरीराला, पण त्यांच्या मनाला फिरू द्यावं वाटेल तसं, वाटेल तिथे. कारण त्यांचं मन राहतं उद्याच्या अथांग सागरात, जो तुम्ही कधीच पाहू शकत नसता, तुमच्या स्वप्नातही नाही. तुम्ही व्हावं त्यांच्यासारखं, पण त्यांच्यावर लादू नये तुमचं व्यक्तिमत्व. कारण आयुष्याचा प्रवाह वळत नसतो मागे, तिष्ठत नसतो उगाच कालच्या दिवसाच्या अंगणात. तुमची मुले धनुष्यातून सुटणाऱ्या बाणाप्रमाणे पाठवली जातात पुढे. अनंताचा धरून नेम धनुर्धर ज्यावेळी ताणत असतो प्रत्यंच्या, बाणाच्या गती आणि अंतरासाठी तुम्हीही वाकायचं असतं धनुष्यासारखं त्यावेळी. त्याला हवा असतो बाण जो गाठेल दूरचं अंतर, आणि धनुष्यही जो राहील स्थिर. काळजी नसेल ज्याला त्याच्यापासून कायमच्या दूर जाणाऱ्या बाणाची.